पूरग्रस्त शेतकरी आणि युवकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी जाणून घेण्याचा एक चांगला प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे। लाडके देवाभाऊ आमच्याकडे लक्ष द्या, विमानात बसून आलात आमच्याकडे जरा बघा, ते किट सोबत आर्थिक मदत येऊ द्या जे आमच्या हक्काचं आहे। सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी आयोजित आक्रोश मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे। अतिवृष्टी आणि प्रचंड महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्त शेतकरी, महिला, युवकांच्या विविध हक्कांच्या मागण्यांसाठी ड्रीम फाउंडेशन, युवा मंच, वसव संगम शेतकरी गटातर्फे आक्रोश मेळावा शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता हत्तरजंग कुडल येथून सुरुवात करून लाडके देवाभाऊ आमच्याकडे लक्ष द्या, विमानतळ उद्घाटनासाठी लाखो रुपये खर्च केलेत, आमचे लाखोंचे नुकसान झाले, हजारोत काय मदत करताय, तुमचा एक दिवसाचा दौऱ्याचा खर्च लाखोंचा असतो, आमचं उभं पीक गेलं, शेतातील माती गेली, घरे उद्ध्वस्त झाली, अजून वाट कसली पाहताय, मदतीसाठी का तेही इव्हेंट करणारे कार्यक्रम करून करणार आहात। धनत्रयोदशी आहे, धन आरोग्य यांची पूजा करताना देवासोबत देवाभाऊ तुमची पूजा करू, पण आम्हाला लाखोंच्या आकड्यात मदत हवी आहे जे आमच्या हक्काचं आहे। पीक विमावाले, CSR वाले, उद्योजक सर्वांचे आलेली मदत इकडे आमच्याकडे पोहोच करा। बस झाले अक्षय पात्रचे भात खाणे, आमचे जिणे जगण्याची आता पैसे लागणार आहेत, ते देऊन देवकृपा होऊ द्या। सन्मानाने जगण्यासाठी मदत करा, भीक नको, आमच्या हक्काचं द्या, तेही आमच्या लोकांनी दिलेलं आणि आमच्या टॅक्स मधील पैसे तरी। हा संदेश तुम्हाला मिळेल की नाही माहिती नाही, पण आम्हाला मदत लवकर करा। मीही एक पूरग्रस्त शेतकरी, काशीनाथ गाव, हत्तरसंग तालुका, दक्षिण सोलापूर। आमच्या एकत्र कुटुंबात असलेलं 5 एकर उभं पीक पाण्यात गेलं, सर्व काही संपलं। 400 फूट पाईप, 300 फूट केबल वायर, 5 HP मोटर, 3 HP बोर, पाईप वायर सगळं वाहून गेलं। एवढंच नव्हे तर अर्धा एकर शेतातील माती सुद्धा वाहून गेली। माझ्यासारखे हजारो लोकांचे नुकसान झाले आहे, त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी। दुसऱ्यांनी दिलेलं धान्य वाटणारे तुमचे नेते इकडे पाठवू नका, आता कॅश नाही तर डायरेक्ट मदत आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर मिळावी। शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी आमच्या संपूर्ण कुटुंब आणि पूरग्रस्त शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आक्रोश मेळावा घेणार आहोत, तर याची लवकरच दखल घ्यावी ही विनंती। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, हे जुनं झालं आता। मोडून पडलं घर, वाहून गेले संसार, उद्ध्वस्त झालं शेत, आता मदत देतो म्हणा।